हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विनाज इकॉनॉमी स्टडी चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होईल. आज आपण इयत्ता 11वीचे अर्थशास्त्र पाहणार आहोत. यामध्ये पहिलं प्रकरण पाहणार आहोत, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. यामध्ये आपण अगोदर प्रस्तावना बघूया. नवीन नवीन वैज्ञानिक शोध व नवीन नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडण्याची ज्ञात शाखा आहे. शास्त्राचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. प्रथम आपण बघूया नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय. नैसर्गिक शास्त्र म्हणजे ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे. वैश्विक म्हणजे काय? सार्वत्रिक मान्यता. आणि या नियमाची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते. अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात. प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत शास्त्र किंवा मूर्तशास्त्र असंही म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने गणितशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा समावेश होताना आपण पाहतो. नेक्स्ट आपण पाहूया सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रास वर्तणुकीचं शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असं सुद्धा म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान आपल्याला देत असते. सामाजिक शास्त्र हे मानवी समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याचा सामाजिक घटकांबाबत ज्ञान देते. मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीतही अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारणे विधाने असतात. म्हणजे काय, तर सामाजिक शास्त्रातील जे नियम आहेत ते प्रयोगशाळेमध्ये आपल्याला बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये तपासता येत नाही, शिवाय ते नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बदलत असतं आणि त्यामुळे सामाजिक शास्त्रातील जे नियम आहेत ते वैश्विक स्वरूपाचे नसतात, म्हणजे सार्वत्रिक सारखे अनुभवास येत नाही. आता आपण अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेऊया. अर्थशास्त्राचा नेमका अर्थ काय होतो याचा अभ्यास आपण आता करूया. अर्थशास्त्राचा अर्थ. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक शब्द आहे. तो इकॉनॉमिया यापासून आला आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असं केलं आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे पाहिलं जातं. तर आपण पाहिलं की पॉल सॅम्युएल्सन यांच्या मते अर्थशास्त्र हे संपूर्ण सामाजिक शास्त्राची राणी आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे
सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये महत्त्वपूर्ण असं शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण केल्या जातात, यांचा ताळमेळ कसा केला जातो, याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून याविषयीची आर्थिक माहिती आपण मिळवूया. तुम्हाला माहीत आहे का, किंवा तुम्ही कुठे शिकले आहात का, आर्थिक प्रणालीचे प्रकार? सर्वसाधारणपणे आर्थिक प्रणालीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक म्हणजे भांडवलशाही, दुसरं समाजवाद आणि तिसरी मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही म्हणजे काय? भांडवलशाही म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदारांचे वर्चस्व असते आणि सरकारचा हस्तक्षेप मुळीच नसतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट असते आणि त्यामुळे कामगारांकडून अधिकाधिक तास काम करून जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त करता येईल याचा विचार भांडवलदार करत असतो. तर समाजवाद म्हणजे काय? समाजवादामध्ये भांडवलशाहीला स्थान नसते. यामध्ये संपूर्ण अधिकार किंवा संपूर्ण वर्चस्व हे सरकारचे असते. कोणते उत्पादन किती प्रमाणात, कुठे, केव्हा, कसं करायचं याविषयीचा संपूर्ण निर्णय सरकार करत असतो. याला समाजवाद असं म्हणतात. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोघांचा समन्वय पाहावयास मिळतो. म्हणजे तिथे भांडवलशाही बघावयास मिळते आणि समाजवादही पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ भारत. भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? मिश्र अर्थव्यवस्था. भारतामध्ये भांडवलशाही म्हणजेच इथे भांडवलदारही मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात, परंतु त्याचबरोबर भांडवलदारांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सरकार करत असतं. म्हणजेच इथे समाजवाद सुद्धा पाहावयास मिळतो. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं संबोधलं जातं. आता आपण पाहूया कौटिल्य यांची अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन काय म्हणतो ते आता आपण पाहूया. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती. कौटिल्यांच्या मते काय आहे? अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. कौटिल्य यांचं काय म्हणणं आहे की अर्थशास्त्र म्हणजे काय, तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन याचा समावेश अर्थशास्त्रामध्ये होतो. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक असा ग्रंथ आहे. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे काय हे आपण पाहूया. कौटिल्यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये असं महत्त्व म्हणजे असं मत होतं की 1. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. कौटिल्य यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सरकार किंवा राज्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. 2. संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण प्रस्थापित करणे. म्हणजे केवळ संपत्तीच निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणं हे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं योग्य नाहीये. संपत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे, परंतु जर राज्याचं कल्याणच साधता आलं नाही तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती निर्माण करूनही काहीही उपयोग त्या अर्थव्यवस्थेमध्ये होत नाही. त्या देशाचा विकास किंवा प्रगती होऊ शकत नाही. तिसरं म्हणजे सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन नियंत्रणाची आवश्यकता. जर अर्थव्यवस्था सुशासित म्हणजे सुस्थितीत किंवा स्थिर
अर्थव्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर शासन कसं पाहिजे? कार्यक्षम प्रशासन असायला हवं. चौथं, अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांची संकलन. अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकलनाचे संकलन हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तुम्हाला माहित आहे का? कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ व राजकीय सल्लागार होते. तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता आपण नेक्स्ट बघूया अर्थशास्त्राच्या व्याख्या. सर्वसाधारणपणे अर्थशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या आपल्याला आढळतात. परंतु या ठिकाणी आपण प्रामुख्याने ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या, नेक्स्ट आपण बघूया प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या, आणि तिसरं आपण बघूया लिओनेल रॉबिन्स यांचे द्रुमतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. त्यातील प्रथम आपण बघूया ॲडम स्मिथ यांचे संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथचं काय म्हणणं होतं की अर्थशास्त्र हे कशाचे शास्त्र आहे? संपत्तीचे शास्त्र. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आता आपण पाहूया. ॲडम स्मिथ यांनी आपल्या व्याख्येमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. एक म्हणजे निर्हस्तक्षेपाचे धोरण, दुसरं भांडवल व संपत्तीचा साठा, तिसरं आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, आणि चौथं वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे, त्यातील पहिलं म्हणजे निर्हस्तक्षेपाचे धोरण. ॲडम स्मिथ यांचं असं म्हणणं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नाही. म्हणजे अर्थव्यवस्था ही कशी असली पाहिजे? निर्हस्तक्षेपी धोरण असणारी अर्थव्यवस्था असेल तरच अर्थव्यवस्थेचा विकास होतो, असं ॲडम स्मिथचं म्हणणं होतं. तसेच ॲडम स्मिथ याने संपत्तीच्या साठवणुकीला म्हणजे संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. भांडवलाला व संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. तिसरं म्हणजे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम हे आपोआप घडत असतात आणि त्यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये, असं ॲडम स्मिथचं म्हणणं होतं. वृद्धीच्या सिद्धांताबाबत ॲडम स्मिथने श्रम विभाजन या घटकाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. तुम्हाला माहीत आहे का? पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थॉस यांनी 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. नॉर्थॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. असे बरेच अर्थशास्त्रज्ञ आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सेकंड आपण पाहूया प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून
त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास त्यांनी केला. म्हणजे मार्शल यांनी जे कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र मांडले, यामध्ये पर्याप्त साधनांमध्ये म्हणजे पर्याप्त साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून वैयक्तिक व सामाजिक कल्याण कसे साधता येईल व यामध्ये वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. 1. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अल्फ्रेड मार्शल यांचं असं म्हणणं होतं की अर्थशास्त्राचा अभ्यास म्हणजे सामान्य माणसाच्या आर्थिक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. दुसरं त्यांचं असा मुद्दा होता की अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आर्थिक वर्तनाचे शास्त्र म्हणजे व्यक्तीचं आर्थिक वर्तणूक कशा पद्धतीने होतं याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. तिसरं म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा शास्त्र. भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र. पर्याप्त साधनांमध्ये मानवी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास करत असतानाच त्याद्वारे मानवी कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो, असं अल्फ्रेड मार्शल यांचं मत आहे. चौथा मुद्दा आहे अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. ॲडम स्मिथने काय सांगितलं होतं की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल काय म्हणतात की अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा किंवा भांडवलाचा साठा करण्याचा अभ्यास करणारे शास्त्र नाही आहे किंवा जास्तीत जास्त संपत्ती कशी प्राप्त करता येईल किंवा वाढवता येईल फक्त याच गोष्टीचा अभ्यास करणारे शास्त्र नाही, तर संपत्तीबरोबरच मानवी किंवा सामाजिक कल्याण कसे साधता येईल आणि संपत्तीचा विकास करत असतानाच मानवाचा किंवा समाजाचे कल्याण साधून आर्थिक विकास कसा साधता येईल याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो, असं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं मत आहे. आणि म्हणून त्यांची व्याख्या ही कल्याणकारी अर्थशास्त्रावर आधारित व्याख्या आहे. तिसरी व्याख्या आपण पाहूया. लिओनेल रॉबिन्स यांची द्रुमतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. लिओनेल रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची ही यांची जी व्याख्या आहे ती अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. लिओनेल रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची द्रुमतेवर आधारित व्याख्या सांगितली. लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या पुढीलप्रमाणे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. गरजा कशा आहेत? अमर्याद. आणि त्याला पूर्ण करणारी साधने कशी आहेत? मर्यादित. शिवाय ती कशी? दुर्मिळ स्वरूपाची आहे आणि त्यांचा पर्यायी उपयोग सुद्धा होतो. अशा या अमर्याद गरजा मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाच्या साधनांद्वारे कशा पूर्ण करता येईल
यांचा मेळ घालणारे म्हणजे मेळ घालत असताना मानवाचे जे वर्तन होते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र आहे, असं लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या आहे अर्थशास्त्राविषयी. रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. 1. अमर्याद गरजा. गरजांनाच साध्य असं सुद्धा म्हणतात. मानवी गरजा कशा आहेत? अमर्यादित स्वरूपाच्या, ज्याला अंतच नाहीये. अगदी जन्मल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या कधीच संपत नाही. त्या पुन्हा 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 निर्माण होत असतात आणि 1-2 अशी नव्हे तर असंख्य गरजा मानवाच्या सतत निर्माण होत असतात. दुसरा मुद्दा आहे मर्यादित साधने. साधने कशा आहेत? मर्यादित स्वरूपाच्या आहे. मानवी गरजा अमर्यादित स्वरूपाच्या, परंतु त्याला पूर्ण करणारी साधने कशा आहेत? मर्यादित स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ द्यायचंच म्हटलं तर समजा तुमच्याकडे 500 रुपये आहेत आणि त्या 500 रुपयामध्ये तुम्हाला छानसा ड्रेस पण म्हणजे शर्ट किंवा मुलींना म्हटलं तर टॉप खरेदी करायचा आहे. परंतु त्याच 500 रुपयामध्ये तुम्हाला मूव्हीज बघायला पण जायचं आहे. किंवा तुमच्याकडे जे साधन आहे ते फक्त 500 रुपये आहे. परंतु तुमच्या गरजा समजा तुम्हाला टॉप खरेदी करणं आवश्यक वाटतंय, मूव्हीज बघणंही आवश्यक वाटतंय किंवा अतिशय महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला खरेदी करायचे आहे. आता गरजा आहेत 3, परंतु रुपये आहे फक्त 500. गरजा कशा आहेत? अधिक आहेत. त्याला पूर्ण करणारं साधन कसं आहे? मर्यादित आहे. म्हणून साधनं कशी असतात? मर्यादित असतात. तिसरा मुद्दा आहे गरजांचा प्राधान्यक्रम. वरीलप्रमाणे तुमच्या गरजा 3 आहेत. टॉप खरेदी करायचा किंवा मुलांना शर्ट खरेदी करायचा आहे. मूव्हीजही बघायचं आणि परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं पुस्तकही खरेदी करायचं आहे. समजा त्या पुस्तकाची किंमत आहे 500 रुपयेच. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीला प्रश्न पडतो की साधन तर मर्यादित आहे, गरजा असंख्य आहे. मग आपण कोणती गरज पूर्ण करावी जी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? पुस्तक खरेदी करणार. कारण टॉप जुनाही घातला तरी चालेल. मूव्हीज नाही बघितली म्हणून फारसं काही बिघडणार नाहीये किंवा आपल्या आयुष्यावर फारसा काही परिणाम होणार नाही. परंतु जर पुस्तक खरेदी केलं नाही तर आपण एक्झाममध्ये नापास होऊ शकतो. आपलं वर्ष वाया जाऊ शकतं आणि त्यामुळे गरजांना कसं आपण प्राधान्यक्रम देतो. अगोदर पुस्तक खरेदी करायचं, टॉप खरेदी करायचा किंवा शर्ट खरेदी करायचा आणि मग मूव्हीजला. परंतु यामध्ये पहिल्या नंबरवर आहे पुस्तक खरेदी करणं. म्हणजे तुम्ही काय केलंय की तुमच्या गरजांना क्रम लावला आहे. त्यामध्ये प्राधान्य स्वरूपाचे कोणते आहेत, दुय्यम स्वरूपाचे कोणते आहेत आणि तृतीय स्वरूपाचे असे तुम्ही क्रमवारी लावता. चौथा मुद्दा आहे साधनांचे पर्यायी उपयोग. साधनांचा उपयोग कसा आहे? पर्यायी स्वरूपाचा आहे. 500 रुपये हे तुमचं साधन आहे, परंतु त्या साधनांचा पर्याय उपयोग कसा आहे? तुम्ही त्यामध्ये पुस्तकही खरेदी करू शकता, मूव्हीजही बघू शकता किंवा टॉप खरेदी करू शकता. परंतु ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेस करू शकत नाही. तर या तिघांपैकी तुम्हाला कोणती महत्त्वाची आहे गोष्ट ती अगोदर तुम्ही करणार. म्हणजेच गरजांचा प्राधान्यक्रम लावणार. तुम्हाला माहित आहे का? विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नावे म्हणजे कोणत्या शतकात कोणते अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले.
विचार जर बघितला तर सनातनी संप्रदायामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये कोणत्या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो ते आपण पाहूया. सर्वसाधारणपणे सनातन संप्रदाय म्हणजे 18व्या शतकामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, टी.आर. माल्थस इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. तर नवसनातनी संप्रदाय म्हणजे 19व्या शतक व 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग. यामध्ये प्रामुख्याने अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आयर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. तर आधुनिक संप्रदाय म्हणजे 20व्या शतकापासून ते आजपर्यंत यामध्ये प्रामुख्याने जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएल्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. ह्या प्रकरणाचा राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये सांगा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.